जय शिवराय मित्रांनो खरीप पीक विमा 2026 मध्ये अखेर बदल करण्यात आलेला एक महत्वाची अशी जाचक अट या पीक विमा योजनेमधून हटवण्यात आलेली आहे। मित्रांनो खरीप पीक विमा 2026 चा अर्ज भरत असताना शेतकऱ्यांना पॉलिसी सबमिट करत असताना आपल्याकडे कुठलंही पीक कर्ज नाही किंवा आपण या जमिनीशी कुठलंही पीक कर्ज लिंक केलेलं नाही किंवा घेणार नाही अशा प्रकारचे कन्सर्न द्यावं लागत होतं। आणि जर आपण पीक कर्ज घेतलं किंवा पीक कर्ज जर घेतलेला असेल तर कसा काय याच्यातून पीक विमा भरायचा, कारण बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांची अद्याप कर्जमाफी झालेली नाही, ते पुन्हा कर्ज घ्यायचं की नाही आणखी डिसाईड झालेलं नाही। मग अशा परिस्थितीमध्ये पीक विमा कसा भरायचा आणि भविष्यात जर समजा कर्जमाफी झाल्यानंतर जर पीक कर्ज घेतलं तर आपली पॉलिसी बाद होणार का, असा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला होता। बँकेत गेलं तर बँका कर्जदार शेतकऱ्यांचा पीक विमा भरायला टाळाटाळ करत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून याच्यामध्ये सहभाग नोंदवण्यात आलेला नव्हता आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून या अटीच्या विरोधात रोष देखील निर्माण झालेला होता। मोठ्या प्रमाणात लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून शेतकरी संघटनांच्या माध्यमातून ही जाचक अट हटवण्याच्या संदर्भात मागणी करण्यात येत होती आणि याच पार्श्वभूमीवरती कृषी आयुक्तालयाच्या माध्यमातून केंद्र शासनाकडे याच्या संदर्भातील पाठपुरावा देखील करण्यात आला होता। मित्रांनो याच पार्श्वभूमीवरती आता कृषी आयुक्तालयाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्हा स्तरावरती शेतकऱ्यांना ही अट हटवली असल्याबद्दलची माहिती देण्यासाठी अवेअरनेस सुरू केलेले आहे, त्याच्या संदर्भातील प्रेस नोट काढायला सुरुवात केलेली आहे। एकंदरीत काय तर या योजनेमध्ये शेतकऱ्यांचा यावर्षीचा सहभाग पाहता योजना पूर्णपणे शेतकऱ्यांनी योजनेकडे पाठ फिरवल्याचं दिसून येत आहे। काही नांदेड, हिंगोली आणि परभणी असे काही तुरळक जिल्हे वगळता इतर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या माध्यमातून या योजनेमध्ये सहभाग नोंदवण्यात आलेला नाही आणि याच्यामधील एक महत्वाचं असं कारण ही अट देखील होती। मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर योजनेचा कालावधी आता संपत आलेला, अर्ज भरण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत। अल निनोचा असलेला प्रभाव पाहता शेतकऱ्यांचं यावर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान आहे आणि याच पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून पीक विमा योजनेमध्ये जास्तीत जास्त सहभाग नोंदवण्यासाठी ही अट शिथिल करण्यात आल्याचं आता कृषी विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे। जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक विमा भरण्याचं आवाहन देखील करण्यात आलेले आहे। मित्रांनो यापूर्वी सुद्धा आपण अपडेट घेतलं होतं, एकंदरीत काय तर शेतकऱ्यांच्या माध्यमातून जर पीक विमा योजनेकडे पाठ फिरवली गेली असती, याच्यामध्ये जर सहभाग नोंदवला नसता तर पीक विमा योजना बदल करावी लागली असती, याच्यामध्ये ट्रिगर बदलावे लागले असते, परंतु ते झालं नाही। मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी याच्यात सहभाग नोंदवला आणि आता आणखीन जे काही शेतकरी याच्यात बाकी किंवा लोकप्रतिनिधीची आलेली मागणी असेल, शेतकरी संघटनाची मागणी असेल, या पार्श्वभूमीवरती जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सहभागी करण्यासाठी ही अट शिथिल करण्यात आलेली आहे। तर आपण जर पीक विमा भरलेला नसेल आणि आपण जर या अटीमुळे पीक विमा भरण्यापासून वंचित असाल तर आता आपण आपला पीक विमा भरू शकता। धन्यवाद।